मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटींचा महसूल वाढणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतलाय। भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर IMFL 1.5% वाढणार आहे। तर विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये 1223 पदं नव्यानं भरली जाणार आहेत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। सुशांत, आपण जर बघितलं असेल तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती दुपारी संपली आणि त्यानंतर महत्वपूर्ण एक निर्णय जो आहे तो आता समोर आलेला आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून राज्यात मद्यावरील शुल्क जे आहे ते वाढी संदर्भातला निर्णय राज्य सरकार घेऊ शकतं अशी माहिती मिळत होती आणि आज तो निर्णय झालेला आहे। राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय जो आहे तो महत्वपूर्ण घेतलेला आहे आणि यामुळे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर 1.5% वाढ करण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे फायदा काय होणार आहे, जवळपास 14,000 कोटींचा महसूल जो आहे तो तिजोरीत वाढणार आहे। आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या तिजोरीत महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत। तो महसूल विभागाकडून असेल किंवा विविध विभागाकडून आता मद्यावरील किमती वाढवून कुठेतरी हा कर वाढवण्याचा प्रयत्न जो आहे महसूल वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यामुळे कुठेतरी बळकटी मिळणार आहे आणि याच विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात जवळपास 1223 पदं नव्यानं भरली जाणार आहेत। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्यानं विभागीय कार्यालय देखील सुरू करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। तर मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर या 6 जिल्ह्यांसाठी नव्यानं अधीक्षक कार्यालय देखील सुरू केले जाणार आहे। बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।